जय शिवाजी. अंबरनाथ मध्ये नाट्यगृहाचं लोकार्पण झालंय आणि या प्रसंगी उपस्थित मान्यवर सगळे आपले खासदारांना धन्यवाद द्यायला पाहिजे की एवढे सगळे कलावंत आज या ठिकाणी एका मंचावर आणण्याचं काम त्यांनी केलंय. आज उद्घाटनाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं हे नाट्यगृह झालंय आणि नाट्यगृहाच्या उद्घाटनाला पद्मश्री अशोकजी सराफ आलेले आहेत. ते पद्मश्री पण आहेत आणि महाराष्ट्र भूषण पण आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशोकजींना आपल्या महाराष्ट्र सरकारने दिला. धर्मवीर 2च्या लॉन्चला देखील ते आले होते आणि अशोकजींच्या बद्दल काय सांगायचं आपल्या सगळ्यांना माहित आहे. कलेत बाप मनाने साप महाराष्ट्राचा भूषण अशोक सराफ. वाव वाव एक्सलंट. तुमच्यासारखं थोडं थोडं मी शिकतो आहे. आणि कोणी दुःखात आणि शोकात असला तर त्याला अशोकजी यांचा चित्रपट दाखवा म्हणजे तो शोकातून बाहेर येईल. खरं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर दिघे साहेबांनी लोकांच्या मनात राज्य केलं आणि अशोकजींनी लोकांच्या मनावर राज्य केलं. आणि दिघे साहेब हे धर्मवीर होते, अशोकजी एक कलावीर आहे आणि कला त्यांच्या अंगामध्ये भिनलेली आहे. कलावंत आहेत आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाच्या नाट्यगृहाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी बरोबर हेरून माणसं आणली. आणि खरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढी सगळी मंडळी एका व्यासपीठावर म्हणजे शक्य होत नाही. मगाशी उषाताई म्हणाल्या की कसं कुठं गावाला चाललो तर काय पण अंबरनाथ मध्ये आल्यानंतर तुम्हाला आनंद झाला, नक्की आनंद झाला असेल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की सर्वजण या ठिकाणी मातब्बर कलाकार एकापेक्षा एक चांगले कलाकार या ठिकाणी आलेत. कुणाचं काय मूल्यमापन आपण करू शकत नाही, परंतु दुसरे आपले महेश कोठारे जी आहेत ज्येष्ठ निर्माते अभिनेते आणि महेशजी आमच्यातला प्रत्येक जण कामाने झपाटलेला समाज सेवेने पछाडलेला आणि आज विरोधकांमध्ये देखील थरथराट आहे. आमचा मात्र धूमधडाका नाही तर तुम्ही काय म्हणाल तुमचा तो डॅमेज काय. आणि आपले मकरंजी आहेत त्यांनी देखील सगळं टिंब अशोकजींच्या मनातलं काही सांगितलं नाही तर बरं झालं आणि ते तसं सांगणारही नाही कारण ते चांगले कलावंत आहेत आणि आपण सगळे फॅन आहोत त्यांचे. आणि त्यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही काम केलेलं आहे नाना पाटेकर आणि मकरंद माझ्या गावाला पण तुमचं सगळं नाम फाउंडेशन कोयना नदीचं जे बॅकवॉटर आहे ते गाळाने किती वर्षापासून भरलंय आणि गाळयुक्त धरण आणि शिवारयुक्त आपलं गाळयुक्त शिवार अशा प्रकारची जी संकल्पना आहे पाण्याचं ते काही साठवण क्षमता वाढवण्याचं काम ते करतात. बाकी अलकाताई मगाशी म्हणाल्या की आपले दिगंबर प्रभूंच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी म्हटलं होतं म्हणजे तेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो पण मुख्यमंत्री मला म्हणाल्यावर मुख्यमंत्री झालो होतो मी आणि आता देखील मी वर खाली होत असतात
बाळासाहेब सांगायचे, पद येतात पद जातात, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये, ते टिकवण्याचं काम आहे. आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून एक जी काय मला नवीन ओळख मिळालेली आहे ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि मग लाडक्या बहिणीकडे आहेत, कुणी काही किती सांगितलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, सांगून टाकतो म्हणजे असं मी नेहमी सांगतो. आणि या व्यासपीठावर अशोक पत्कीजी आहेत, अशोक समैलजी आहेत आपले ठाणेकर, उषाताई नाडकर्णी जी आहेत, भरत जाधव त्यांचं आता चालू आहे काय सही रे सही सुरू होणार आहे ना, तर म्हणजे आजपासून नाटकांचा सप्ताह सुरू होतो आणि आपल्याला एक पर्वणी मिळते. विजय गोखले आहे, विजय पाटकर आहे, संतोष जुवेकर आहे, सिद्धार्थ आहे आपला, विशाखा सुभेदार आहेत, प्रदीप ढेवळ आहेत, सगळे अमरेंद्र फटक यांच्या बाळ कोलटकर यांच्या कन्या आहेत आणि सर्वच मान्यवर आहेत. आता मी आमच्या पदाधिकाऱ्यांची नावं आज काय घेणार नाही, कारण आज कलावंतांचा दिवस आहे, कलाकारांचा दिवस आहे आणि नाटकाचं आपल्या नाट्य मंदिराचं उद्घाटन. त्यावेळी मी अगोदर सांगितलं होतं की आज प्राधान्य आपल्या कलावंतांना द्यायचं आणि म्हणून सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, सर्व पदाधिकारी, विरोधी पक्षातले सत्ताधारी सगळे श्रीकांतनी सगळ्यांना एकत्र करून ठेवलेलं आहे. आणि विकासाच्या कामामध्ये सत्ताधारी असू द्या विरोधक असू द्या, विरोधी पक्षांचे सगळ्यांनी एकत्रच केलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत, ती समान वेगाने धावली तर त्या शहराचा विकास होतो, शहराचा विकास होतो. आणि म्हणून देखील मी महाराष्ट्राचा 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना केलेली कामं, विकास प्रकल्प, अगोदर थांबलेली प्रकल्प, थांबलेले त्यांना चालना दिली. मुंबईतले अनेक प्रकल्प, मेट्रो असेल, अटल सेतू असेल, कोस्टल असेल, इथला नागपूर समृद्धी महामार्ग असेल, अंबरनाथली मधली कामं असतील, या राज्यातली कामं असतील, सगळ्या ठिकाणची जी काही मोठी कामं आहेत त्याला चालना देण्याचं काम केलं. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजनेसारखी, लेक लाडकी लखपती, एसटीचं महिलांना सवलत, शेतकरी सन्मान योजना, जे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना केली त्याला पूरक आपण देखील शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आता शेतकरी संकटात आहे आणि कलावंत देखील त्यांच्या मदतीला जात आहे. सरकारने देखील शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही. एकीकडे आनंद आहे तर काही पूर परिस्थितीकडे आपण पाहिलं, मराठवाड्यामध्ये दुःखाचं सावट आहे, पुराचं सावट आहे. आम्ही देखील बांधावर गेलो, तिथली परिस्थिती पाहिली आणि त्यांना त्यांची दिवाळी काळी होणार नाही, होऊ देणार नाही, हे माझा शब्द मी दसरा मेळाव्यात दिला होता, तो पाळण्याचा प्रयत्न केला, पूर्ण केला आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले मदतीचे. शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, मायबाप. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू पुसण्याचं काम आपल्याला सर्वांनीच करायचं आहे. आणि म्हणून बळीराजा याच्यावरचे संकट, अतिवृष्टी, आता ऑक्टोबर असताना पाऊस पडतोय, मे मध्ये सुरू झाला आणि म्हणून हे बळीराजावरचं संकट दूर झालं पाहिजे अशी प्रार्थना आपण करतो. मकरंजींनी मगाशी शेवटी भाषणामध्ये जय जवान जय किसान, खऱ्या अर्थाने जवान आपल्या सीमेवर लढत असतो आणि शेतकरी किसान हा आपल्याला दोन घास भरवत असतो. आणि म्हणून किसान जय जवान देखील आपण पाहिला. पाकिस्तानला जो धडा शिकवला, पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जशा तसा धडा शिकवण्याचं काम आपल्या जवानांनी केलं, त्याचाही आपल्याला सार्थ अभिमान आहे.
आणि त्यांच्या पाठीशी प्रधानमंत्री कणखरपणे उभे राहिले, त्यांचा विचार. आणि म्हणून आज मी अंबरनाथकरांचं मनापासून अभिनंदन करतो. आजचा दिवस तुमच्यासाठी ऐतिहासिक आहे. खरं म्हणजे शंकराचं प्राचीन मंदिर आहे 1200 वर्षापूर्वीच. त्याच्या परिस्थिती काय होती आजूबाजूची आपण पाहिली, पण आज तिथला विकास होतोय. शिव मंदिर फेस्टिवल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार इथे येऊ लागले. हे नाट्यगृह जे देखील आहे हे मगाशी माझ्या अगोदर सांगितलं की आपलं आता तुम्हाला कल्याण, डोंबिवली, ठाण्याला जावं लागणार नाही. खरं म्हणजे अतिशय उत्तम उत्कृष्ट हे नाट्यगृह बांधलं. याबद्दल ज्यांनी बांधकाम केलं, ज्यांनी डिझाईन केलं, त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि ज्यांची संकल्पना आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी, मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे कुठलंही काम त्याला इच्छाशक्ती पाहिजे आणि काम करण्याचं उरक पाहिजे, जिद्द पाहिजे. शहरासाठी काय पाहिजे? या अंबरनाथ छोटं शहर आहे. पूर्वी आम्ही यायचो तर खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असं काहीच नाही. पण आजचे रस्ते कॉन्क्रीटचे झाले, चांगले रस्ते होत आहेत. या ठिकाणी अगदी शूटिंग रेंज पासून अनेक प्रकल्प, या ठिकाणी मी काही नावं घेत नाही, परंतु मगाशी आपण पाहिलं की अनेक प्रकल्प एका छोट्याशा शहरामध्ये होत आहेत. ठाणे तर मोठं शहर आहे, गडकरी रंगायतन आपलं सगळ्यांना माहित आहे. परंतु अंबरनाथ मध्ये देखील असं भव्य दिव्य नाट्यगृह उभारलं, हे देखील ही काळाची गरज आहे. या शहरातल्या लोकांची सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणूनच मलाही आनंद वाटला. मला वाटलं नव्हतं एवढं भव्य दिव्य आहे. बाहेरून आल्यानंतरच पाहिलं की त्याचं किती भव्यता आणि दिव्यता आहे. माझ्यापेक्षा हे सर्व कलावंतांना माहिती, त्यांना यांची जी काही नजर असते त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती. आणि त्यांनी त्याला एकदा सर्टिफिकेट दिलं म्हणजे ते कन्फर्म झालं. आणि त्यामुळे अतिशय उत्तम नाट्यगृह या ठिकाणी झालेलं आहे. अंबरनाथकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर हे नाट्यगृह जसं शिवमंदिर फेस्टिवल किंवा प्राचीन आपलं शिवमंदिर हे ओळख आहे अंबरनाथची, परंतु आता या नाट्यगृहामुळे अंबरनाथची नवी ओळख या ठिकाणी निर्माण होणार आहे. अशा प्रकारचे नाट्यगृह झालेलं आहे. आणि अंबरनाथ हे नाट्यगृह हे आपल्या सांस्कृतिकतेचं प्रतीक ठरेल अशी खात्री मला आहे. आणि म्हणून खूप कलाकार या ठिकाणी होते. आता मगाशी सांगितलं की आपण याला नाव देतोय बाळ पुलकर, आणि ते देखील तुम्ही ताबडतोब त्याचे करून घेतले. त्यामुळे आता पुढच्या वेळेस इथे नाटक पाहताना या रंगमंचाला नाव दिलं आणि ते देखील मोठे कलावंत होते, त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. अण्णाभाऊ साठे यांचं नावाचं मागणी होती, त्यांचा पुतळा देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या प्रांगणात उभा राहतोय, तोही एक अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून सरळ जे काय हे सगळ्यांना या ठिकाणी सन्मान सगळ्यांचा करणं हे देखील आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. मगाशी समेलजी म्हणाले की आता आम्हाला हक्काचं घर मिळालं, आणि खरं आहे की हे आता कलाकारांना हक्काचं घर मिळालेलं आहे. आणि नाट्य प्रेमींना देखील मिळाले, नाट्यकर्मींना देखील मिळाले. आणि म्हणूनच ही एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण होते. यामध्ये दर्जेदार नाटकांचा आस्वाद घेता येईल. आणि आनंद दिघे साहेबांचं नाव दिलं. खरं म्हणजे आनंद दिघे साहेब देखील जेव्हा जेव्हा कलावंत अडचणीत असायचा त्याच्या मागे उभं राहण्याचं काम दिघे साहेबांनी केलं. मला आठवतंय ठाण्यामध्ये एकदा यदा कदाचित नाटकाचं काहीतरी झालं होतं भानगड. 2:30 वाजता रात्री दिघे साहेबांनी ते नाटक पाहिले. आणि म्हणून कलावंतांच्या मागे उभं राहण्याचं काम दिघे साहेबांनी केलं.
आणि दिघे साहेबांनी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवण्याचं काम देखील केलं. सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे, काम करणारा, पडद्यामागच्या कार्यकर्त्याला पडद्यावर आणण्याचं देखील काम त्यांनी केलं. आणि म्हणूनच तुमच्या समोर मी हा एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून बोलतोय आणि मुख्यमंत्री म्हणून देखील मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे फार मोठा सिंहाचा वाटा, त्यांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम अतिशय मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री अशोक मामा हजर आहेत. आता अशोक मामा आपण म्हणतो, आता मी कुठे कुठे जातो तर लाडक्या बहिणींची जी मुलं आहेत, त्यांचे भाचे आहेत, तर मला देखील मामा म्हणू लागले. ठीक आहे, आनंदाने आपल्या आपुलकीने बोलतात, कारण लाडकी बहीण योजना सुरू झाली कशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून अशोक मामा हे स्वतःच नाट्यकलेचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हणून, आणि त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य मला अनेक वेळा मिळालं. मग असं मी सांगितलं की मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भूषण देण्याचा योग मला आला. आणि म्हणून त्यांच्यासोबत आज इथं कलावंतांची मांदियाळी उपस्थित आहे. आणि म्हणूनच एवढे मोठे कलावंत एवढ्या मोठ्या संख्येने इथं उतरले. त्यामुळे तारांगण आसमानातून उतरून अंबरनाथ मध्ये उतरले असा भास या ठिकाणी होतोय. सगळे कलाकार. आणि म्हणूनच तबला पण अशा आणि ती पाहिली मी अप्रतिम तबला वाजवताना. ते ऐकल्यावर वा उस्ताद असं म्हणायची पाळी येते. आणि म्हणून अशोक मामा यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं. त्या नाटकाचं नाव होतं सारखं छातीत दुखतंय, होतं ना, सारखं छातीत दुखतंय. मामांना मी सांगू इच्छितो, शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतंय आणि आम्ही त्यांच्यासाठी गमतीचा भागा म्हणून बोलतो. मी असं काही कोणावर टीका करत नाही. आरोपाला कामाने उत्तर देतो, आरोपाला आरोपाने देतच नाही. पण त्यांच्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी काढला, मुंबई शहरात सगळीकडे राज्यभर. पण काय केलं, त्यांची पोटदुखी थांबतच नाही. आता तुमच्याकडे काय जालिम उपाय असेल तर सांगा. खरं म्हणजे जाऊ द्या, गमतीचा भाग आहे. या ठिकाणी अशी अतिशय प्रशस्त असं नाट्यगृह झालंय, रंगमंच आहे, चांगली साऊंड सिस्टीम आहे, 2 छोटी सभागृह आहे, प्रदर्शन कक्ष आहे, ग्रीन रूम आहे, पार्किंगची सोय आहे. आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात अनेक नाट्यगृह तिथल्या बटाट्या वड्यासाठी फेमस आहे. या नाट्यगृहामध्ये काय करणार आहे, बटाटा वडा फेमस होऊ द्या, खरंय. आणि म्हणून लहान काय करत खरं म्हणजे इकडे लहान मुलं रडायला लागलं तर शांत करण्याचं एक क्राय रूम सुद्धा आहे. आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात, रडगाणे गात असतात. तर बघा मामा माईक भेटला तर थोडं बोलतो. आणि म्हणून त्यांना देखील तिथल्या क्राय रूम मध्ये बसता येईल. आज या नाट्यगृहाच्या व्यासपीठावर रोज, खरं म्हणजे या रंगमंचावर रोज नवी नाटकं सुरू होतील, प्रयोग होतील आणि आपण देखील सगळेजण बघाल. तर मी काय जास्ती काय बोलू शकत नाही. काही नाटकं कॉमेडी असतात, लडकी असतात, काय काय असतात ते जाऊ द्या, सोडून द्या. पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं.
आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे. राजकारण नाही आलं आता आपलं निवड नाट्य मंदिर. आणि मगाशी मकरांजीने सांगितलं गावामध्ये नाट्यगृह असलं त्याला एक वेगळेपण असतं. आणि म्हणून ज्या गावात नाट्यगृह असतं त्या गावाचं ते भूषण असतं आणि तो आपला सांस्कृतिक ठेवा असतो. आणि म्हणून गावातले शहरातले नागरिक त्या वास्तूवर प्रेम करतात. मगाशी अशोक सराफजींनी सांगितलं की हे नाट्यगृह स्वच्छ ठेवलं पाहिजे, सुंदर ठेवलं पाहिजे, कुठेही काही कागदाचा कपडा देखील दिसता कामा नये. आपण काळजी घेतली पाहिजे. एवढं मोठं सुसज्ज असं नाट्यगृह तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून मिळालेलं आहे. त्याची निगा ठेवण्याचं काम आपल्याला करायचं. हे देव मंदिर असतं देवाचं, असे नाट्य मंदिर आहे, त्याची पावित्रता राखण्याचं काम हे रसिकांनाच करायचं. आणि मग तुम्ही अंबरनाथकर चांगले रसिक आहात आणि आपण नक्की याची निगा ठेवाल अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि निधी तर भरपूर तुम्हाला दिलेला आहे, आणखी काही लागला तर नक्की निधी कमी पडू देणार नाही, कारण हा एकनाथ शिंदे देणार आहे, त्यांनी नेहमीच दिलेला आहे विकासाच्या योजनांसाठी, सर्वसामान्य माणसासाठी. मला आठवतंय मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी 2.5 वर्षामध्ये 450 कोटी रुपये दिले आणि त्याचा फायदा जवळपास 90,000 रुग्णांना झाला. 90,000 रुग्णांना. कधी सही केली तेही मला माहित नाही. गर्दीमध्ये कुठेही जिथे मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र मला दिसलं मी लगेच सही करायची. आणि मला आठवतंय शासन आपल्या दारी, हे कोल्हापूरला आमचा कार्यक्रम होता, त्या सर्व योजना आम्ही नेऊन त्या तालुका प्लेसला जाऊन एका ठिकाणी द्यायचो. मला सांगायला आनंद वाटतो की त्या शासन आपल्या दारीमधून या महाराष्ट्रातल्या 5 कोटी लोकांना फायदा झाला. 5 कोटी लोकांना. त्या कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये एक मुलगी आली, ती उभी राहिली समोर, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो काय काम आहे, तर ती म्हणाली, हिंदीत बोलली, ती म्हणाली इसका नाम दुआ है. तो क्या हुआ? बोले दुआ है. मग तिने मला सांगितलं इसका ऑपरेशन था, तभी आपके मुख्यमंत्री सहायता निधि से 3 लाख रुपए आपने दिए थे, वो 3 लाख रुपए में इसका ऑपरेशन हुआ और इसके जिसकी जान बच गई, इसके लिए मैंने इसका नाम दुआ रखा. त्यामुळे हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. आणि म्हणून मी मुद्दाम सांगत असतो की वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं देखील सगळ्यांचं कलावंतांचं देखील मोठं योगदान आहे. जिथं जिथं तुम्हाला जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं आपण मदत करत असतो. आणि शेवटी आपत्ती असते तिथे आपण गेलंच पाहिजे, संकट आहे तिथे आपण गेलंच पाहिजे, पोहोचलंच पाहिजे. मला आठवत आहे की पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला त्यावेळेस तिथे मी तिथल्या लोकांशी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांशी, परिवारांशी बोलत होतो. ते तिकडे अडचणीत होते, घाबरलेल्या अवस्थेत होते. ते मला एवढंच सांगत होते की आम्हाला इथून लवकर मुंबईला, आम्हाला लवकर महाराष्ट्रामध्ये घेऊन जा. अशोक मामा, मी आपल्याला सांगू इच्छितो, मी पोचायच्या अगोदर आमच्या खासदार श्रीकांत शिंदेची टीम तिकडे पोहोचली होती अगोदर. आणि तिथल्या एसपीने त्या पोरांना विचारलं, कार्यकर्त्यांना, की कहां से आए हो. तो होता ना राजेश होता. कहां से आए हो? बोले मुंबई से आए. तो क्या पागल हो, यहाँ से लोग भाग रहे हैं और आप आ रहे हैं. आपली माणसं म्हणाली, हम भागने वालों में से नहीं, भगाने वालों में है. आणि त्याला माहित होतं, तो मला ओळखत होता, शिंदे साहब के आदमी है म्हणाले. तो शिंदे साहब भी आने वाले होंगे. वो नहीं आ ही रहे. 5 विमाने घेऊन गेलो आणि सगळ्यांना सुरक्षित आणण्याचं काम आपण केलं. तिथं संकट, तिथं आपण गेलंच पाहिजे, आपली जबाबदारी आहे, कर्तव्य. आणि म्हणून खासदारांनी चांगलं काम केलेलं आहे.
आणि त्याचं तर अभिनंदन करायलाच पाहिजे. आणि काही लोकांनी मला धन्यवाद दिले या नाट्यगृहाच्या बद्दल, पण माझं काय काम नाही आहे. मी फक्त पैसे दिलेले आहेत. काम श्रीकांतनी केलंय. त्याचे सर्व सहकारी आमदार असतील, आमचे बालाजी आहे, सुनील आहे, वाळीकर आहे, सगळ्या लोकांनी मिळून काम केलं. तो डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, बरेच त्याला मी काढून राजकारण करतो. पण तो डॉक्टर असला तरी सुद्धा मी डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन मी करतो बाबा. त्यामुळे मी गमतीचा भाग सोडा. आज सर्व कलावंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो की श्रीकांतने त्यांना निमंत्रित केलं आणि आपला सर्व आजचा कामकाजाचा भाग बाजूला ठेवून ते या ठिकाणी आले आणि या नाट्यगृहाच्या उद्घाटनामध्ये सहभागी झाले. त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि सगळ्या कलावंतांना सांगतो, सगळ्यांनी एक एक तरी नाटक इकडे करा. आणि काही लोक म्हणाले आम्हाला स्क्रिप्ट शिवाय बोलता येत नाही, पण सगळे चांगले बोलतात. त्यांना उपजत आहे. आणि म्हणून आम्ही राजकीय नेते, लोकनेते म्हणतात, काही काही लोक म्हणतात, परंतु सगळ्यात मोठी माणसं मागे बसलेली आहेत ना, ही सगळ्यात मोठी आहेत आपल्यापेक्षा. आणि म्हणून या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतो मुख्याधिकारी श्री उमाकांत गायकवाड साहेबांना. ठीक आहे. मी प्रदीप ढवळ साहेबांचं आणि त्याचबरोबर मंगेश देसाई या दोघांचाही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज आपण दोघांनी मेहनत केल्यामुळे सगळे कलाकार जे आहे आमच्या अंबरनाथमध्ये येऊन त्यासाठी जोरदार जे आहे सगळ्यांनी टाळ्या धन्यवाद व्यक्त करा पडद्यामागचे कलाकार. आणि त्याचबरोबर आमचे नवीन CEO उमाकांत गायकवाड यांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो की ते आता नवीनच आलेले आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ह्या सभागृहाचं लोकार्पण झालेलं आहे. पहिली वास्तू, मोठी वास्तू CEO साहेब. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एक मोठी लिगसी सोडून जी आहे ती प्रशांत रसाळ गेलेले आहेत, त्याचं पण दडपण जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्यावरती असणार आहे. तर तुम्हाला त्यासाठी देखील शुभेच्छा. मी सांगू इच्छितो या आभार प्रदर्शनानंतर फक्त रंगमंचाची व्यवस्था बदलली जाईल आणि भरत जाधव यांच्या सहिरी सही नाटकाचा प्रयोग इथे होणार आहे. स्वतः शिंदे साहेब, श्रीकांतजी हे नाटक प्रयोग आपल्या समोर बसून बघणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे, शक्यतो जागा सोडू नका. आपण एक छोटा ब्रेक घेऊन परत या. पहिल्या रंगात रिकाम्या असू. काय आज धर्मवीर आनंद दिघे